ऊस पिकाचे फुटवे वाढीसाठी नेमकं काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा ऊस पीक 25 ते 30 दिवसाच्या आसपास जातो, तुमचा सुरूचा ऊस असू द्या किंवा खोडव्याचा ऊस असू द्या, आपल्याला मी जे 2 व्यवस्थापन सांगतोय महत्वाचं म्हणजे 30 ते 35 दिवसाच्या आसपास आपल्याला पहिलं प्रॉपर खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची आपल्याला एक जबरदस्त फवारणी घ्यायची, जेणेकरून फवारणीच्या माध्यमातून आपल्या ऊस पिकाचे फुटवे वाढीसाठी मदत होईल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, फुटवे वाढीसाठी नेमकं कोणतं अन्नद्रव्य काम करतं? कोणत्याही पिकाचे जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी, पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त विकास होण्यासाठी जे काही फॉस्फरस असतं, तर हे फॉस्फरस अन्नद्रव्य आपल्याला काम करताना पाहायला मिळतं। जे तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन टाकणार आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्फुरदयुक्त खतांचा आपल्याला वापर करायचा आहे। मी 2 खतं सांगतो, त्या 2 खतापैकी कोणतंही एक खत वापरा, ज्याच्यामध्ये तुम्ही 14-35-14 या खताचा वापर करू शकता 1.5 बॅग प्रति एकरासाठी, किंवा शेतकरी मित्रांनो 12-32-16 या खताचा वापर करू शकता 1.5 बॅग प्रति एकरासाठी। या दोघांपैकी एक, आणि याच्यासोबत कंपल्सरी आपल्याला जे काही नवीन ट्रिपल सुपर फॉस्फेट आलेलं आहे पहा, ज्याच्यामध्ये 46% फॉस्फरस या अन्नद्रव्याची आपल्याला मात्रा पाहायला मिळते, 50 किलो प्रति एकरासाठी आपल्याला TSP या खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अजून खत व्यवस्थापन करताना आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे, जे काही मायक्रोन्यूट्रिएंट असतात जसं झिंक आहे, फेरस आहे, हे जे महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, तर याचा सुद्धा आपल्याला हे खत व्यवस्थापन करताना वापर करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पहिलं महत्त्वाचं खत व्यवस्थापन सुरुवातीच्या काळामध्ये करून घ्या। 30 ते 35 दिवसाच्या आसपास अतिशय महत्त्वाची फवारणी सुद्धा मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय। फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला जे काही हार्मोन असतात, जिबर्लिक ऍसिडचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचा प्रोझिप इझी या नावाचे एक GI येत आहे पहा, 5 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे। त्याच्यासोबतच एक ICL कंपनीची विद्राव्य खताची अतिशय उत्कृष्ट ग्रेड उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये 11-36-24 या ग्रेडचा आपल्याला 1 किलो प्रति एकरासाठी फवारणीमध्ये वापर करायचा आहे। दोन्ही जे तुम्हाला प्रोझिप इझी आणि जी ग्रेड सांगितली त्याचं 200 लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करा आणि हे जे 200 लिटर पाणी आहे 1 एकरसाठी फवारणी करा। मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही प्रॉपर खत व्यवस्थापन आणि प्रॉपर फवारणी व्यवस्थापन जर केली, तर निश्चितच आपल्या ऊस पिकाचे फुटवे वाढीसाठी जास्तीत जास्त फायदा होईल। धन्यवाद।